नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत सायलीची ओळख दोन जन्मखुणांवरून पूर्णाजींसमोर येणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुभेदारांच्या वाड्यामध्ये एक अशी खोली आहे जी फक्त घरातल्यांनाच माहिती असते आणि त्या खोलीचा रविराज किंवा बाकी कोणालाच काहीच माहिती नसते. पण लहानपणी तन्वी त्या खोलीत अर्जुन सोबत खेळायला जायची आणि ती खोली तन्वीला माहित असते. आता ती खोली आणि तन्वीच्या अंगावरील जन्मखून या दोन गोष्टींचा चमत्कारिकपणे उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, सायली पूर्ण आजींच्या पायाला तेल लावून देत असते तेव्हा तेव्हा तिच्या पायाला ते तेल लागतं आणि ती ते तेल पुसण्यासाठी पाय वरती घेते तेव्हा पूर्ण आजीला तिची जन्मखून दिसते. आता ही जन्मखून तन्वीची आहे आणि तीच प्रियाच्या पायावरती असते. त्यामुळे पूर्ण आईला जरासं आश्चर्य वाटतं की ही काय गडबड आहे. हा निव्वळ योगायोग आहे का, की एकच खून दोन मुलींच्या पायावरती सेम टू सेम असणं. काय योगायोग आहे काहीच कळत नाही. म्हणूनच मला हिच्यामध्ये प्रतिमाचा भास होतो का? नाही, पण रविराजांनी डीएनए टेस्ट केलेली आहे आणि ती डीएनए टेस्ट तर प्रियाची पॉझिटिव्ह आली आहे. मग माझं मन असं कसं विचार करू शकतं? असा विचार करून पूर्णाई शांत होऊन बसते. तेव्हा सायली बाहेर पडते आणि पूर्णाई कल्पनाला म्हणत असते की कल्पना, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. त्यावेळेला कल्पना म्हणते की पूर्णाई, कशाबद्दल बोलताय तुम्ही? पूर्णाई म्हणतात, हिच्या पायावरती सुद्धा तन्वी सारखी जन्मखून आहे, जी खून प्रियाच्या पायावरती आहे. कल्पना म्हणते, पूर्णाई, हे मी आधीच पाहिलेलं आहे, पण मी तुम्हाला काही बोलले नाही. तर आता इकडे देवी याच्या मदतीने खूप मोठा चमत्कार घडण्याची वेळ असते. घरामध्ये एक महत्वाचं कार्य असतं. त्या महत्वाच्या कार्यासाठी काही गोष्टी आणायच्या असतात ज्या पूर्वापार जपलेल्या असतात. त्यावेळेला पूर्णाई कल्पनाला सांगत असते की कल्पना, आपल्याला त्या महत्वाच्या म्हणजे ज्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्या आणून आता इकडे पूजेसाठी मांडण करायला पाहिजे. ज्या वेळेला लहानपणी हे सगळं काही सामान आणलं जातं तेव्हा ते सायलीने म्हणजे तन्वीने पाहिलेलं असतं. अर्जुनच्या वाढदिवसाला सुद्धा परंपरागत असलेली थाळी किंवा दिवा हे सगळं त्याच खोलीमध्ये ठेवलं जायचं ज्या खोलीमध्ये तन्वी आणि अर्जुन खेळले जायचे. ज्या वेळेला अर्जुनचं औक्षण केलं जातं त्यावेळेला तन्वीने धावत जाऊन औक्षणाचं ताट वगैरे आणलेलं असतं. याची आठवण आता पूर्णाई काढतात. आता सायली डायरेक्ट त्या रूम मध्ये जाते आणि तिथल्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या घेऊन येते. आता मात्र कल्पना आणि पूर्णाई तिच्याकडे पाहतच राहतात. आता पूर्णाई म्हणतात, कल्पना, तू सांगितलं होतंस का सायलीला त्या खोलीत जायला? तेव्हा कल्पना म्हणते, नाही आई, अहो मी तिला काहीच सांगितलं नाही. मी फक्त तुमच्याशी बोलत होते की आपल्याला त्या खोलीमधून ते सामान आणायला पाहिजे. पण या मुलीने जाऊन ते सामान आणलं सुद्धा. तेव्हा पूर्णाई म्हणते की माझा याच्यावरती विश्वासच बसत नाहीये. खरं सांगायचं तर ही खोली फक्त आपल्या घरच्यांना माहिती आहे. प्रतिमाला सुद्धा ही खोली माहिती नव्हती. ती फक्त तन्वीला माहिती आहे कारण अर्जुन तिला त्या खोलीमध्ये घेऊन जायचं. मग ती त्या खोलीत गेली तरी कशी? आता मात्र खूप मोठा दृष्टांत होणार असतो. सायली त्या खोलीमध्ये जाऊन तिथले सामान, तिथल्या वस्तू हे सगळं काही बाहेर घेऊन येते आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देते. पूर्णाई म्हणते, तू मला खरं खरं सांग, या खोलीत तू आली तरी कशी? याच्यावरती सायली म्हणते, मला खरंच माहिती नाही, या खोलीत मी आले कशी? माझ्या मनाने सांगितलं की याच खोलीत सामान आहे आणि मी इकडे आले. आता या गोष्टीवरती कुणाचाच विश्वास बसत नाही. अर्जुनचा मात्र ठाम विश्वास असतो कारण सायली कधीच खोटं बोलत नसते. आता मात्र इकडे इकडे पूर्णाईला सुद्धा काही गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला सगळ्या गोष्टींमध्ये प्रतिमाची झलक दिसत असते. त्यामुळे पूर्णाईच्या मनामध्ये कुठेतरी चलबिचल होते. पायावरची खून आणि आता इकडे रूम मध्ये जाणं. आता मात्र पूर्णाईला काही गोष्टींवरती विश्वास ठेवायला भारी पडत असतं, पण काही गोष्टींवरती विश्वास ठेवणं तिला गरजेचं असतं. आता पूर्णाई मनामध्ये विचार करते आणि म्हणते, जर काही मुलगी एवढं सगळं जाणते, हिच्या मनामध्ये कुणीतरी काहीतरी भरवलं असेल. मग ती कल्पना किंवा अर्जुन असू शकतात, किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की मला प्रियाची तपासणी करायला पाहिजे. प्रिया खोटं बोलते का, रविराजांना फसवते का? हा विचार पूर्णाईंच्या मनात आल्यानंतर पूर्णाई आता ठामपणे निर्णय घेते आणि सायलीची चौकशी करू लागते. पूजेसाठी तयार झालेली सायली त्या रूम मध्ये कशी गेली?
सायली पुन्हा पुन्हा तेच सांगते की मला माहिती नाही, माझी पावलं याच दिशेने वळली. आता मात्र पूर्णाईला इकडे काहीच कळत नसतं आणि ती प्रियाला बोलायचं ठरवते. आता पूर्णाई सत्याचा शोध कसा घेणार हे पाहणं खूपच रंजक असेल.